नमस्कार मित्रांनो. बघा हे बाथरूमला आता वर पाणी हे घ्यायसाठी ही सिस्टीम केली आहे बघा. आता इथनं ही एल्बो टाकून इथं कॉक केलाय. आता इथं 3 तोंडी टाकायचं आहे. इथं ही सरळ 3 तोंडी टाकलं का वर जाते एक नळी खुपसायची त्यात आणि सरळ इकडे ही परशी बिरशी धुयासाठी आणि इथं एक कॉक करायचा. इथं ओके होतं या आणि इथनं असं हे अँगलला इथं वर बांधायला येतंय बघा. त्या अँगलला बांधलं का मग ओके होतंय. नळी लपावत नाही काय नाही, सगळं ओके होतंय. आज हिरीकडचं हे सगळं कॉक जोडून टाकलंय. एवढंच राहिले आता 3 तोंडी 2 इंची 3 तोंडी आणि 2 इंची कॉक आणि 2 इंची 2 एल्बो एवढं साहित्य आणावं लागते. एवढं आणलं का ओके होतं एकदम टकाटकमध्ये. अगं मग कटनं कशी चालते का जरा बाहेरनं चाल की अगं अशी करायला लागली. मग रस्त्यानं चाल ग. मग पिकातच बारीक मका आताशी उगवा लागले ह्यातनं चालतीये. डोळं नाही ते बारीक मका लागा तुम्ही हे करायला लागलाय लागा. अरे काय हाले हाले करतोय बायकोला सांगायच नाही का थोडं थोडी करणं म्हणून. बेडकावन तू बी फुगला असशील बेडकावानी. काय लागा उघडच आहे लागा तुझं. मकतनं चालत ना, वाट पडू नका इकडे. मकतनं रस्ता एवढा मोठा सोडला येईल का तुम्हाला. पेरलंय मका तुम्हाला सांगतो. आधीच हे खाल्ले कोखाड्याने पाक का उगवलं नाही. मोरमातलं कोण आता ही पाईपलाईन हेतनं इकडे बी नेली आहे तेव्हा ते खाली चिंबूर काढलाय तिथं. ह्यातनंच वाटा फाडा राहिली. मग काय कोकाडी एक लई दमवा लागली. इतक्या कोकाड्या दमवत येत ना पाकच ही व्हायला लागली. कोकाडी येते आणि ती उकरून बी खाते द्या. लय वैताग आणलाय त्या कोकाड्याने. तरी हो काही एवढी दगडी इचून बी ह्यात ना आदनं मधनं दगड राहिली तीच पाईपलाईन दिवशी. इथं कॉक करून घेतलाय बघा मेन पाईपलाईनला. खालनं तळ्याकडून समाखिरीची पाईपलाईन आली आहे आणि ही जी अलीकडे कॉकपासून इकडे मुजवाय राहिली आहे ही आपल्या ही विहिरीची आहे, नवीन विहिरीची. मग इथं कॉक केलाय तिकडच्या विहिरीचं. इकडं जरी सगळं कॉक फिरवला का ओके झालं. मग इथनं वर ही पाईपलाईन आपली वरच्या रानाला जाते तिकडं. वर मका फिरली आहे तिकडं. कॉक फिरवला का वर जाते पाणी. अशी सिस्टीम सगळीकडून करून ठेवली. अडचण कधी येऊ नये आपल्याला. उगवलंच नाही का काय झाले कोणा ह्यातनं. मरमात उगवू नका कोणा ठाव. पाईपलाईन केली का रानाचं वाटलं होतं. खालचं मुरम सगळा टोटल मुरम खालचा वर येतो या रानाचं सगळंच वाटलं. हे हाकडे सगळ्याच पाईपलाईन केली तर ह्याच्यावर सगळी दगाड ना दगाडच निघली आहेत. सगळं बारीक दगाड सगळं निघली आहेत ह्याच्यावर. ते गोटा पाईपान तिथनं पाणी आणत बघा त्या हॉलावनं. ते आता तिकडे साईडला आपलं बॅलर भरायला हे तिकडं झाला कोण बांधाने वळवून पाईप ठेवायचा. ही म्हणलं ऑटोमॅटिकच करून टाका म्हणून ती यंत्रणा जोगाड केली आहे बघा. ती बाथरूमला चिटकून यायला पाहिजे पण ते आलंच नाही हो. चारी त्यात निघले नसले खरडून. JCBनं बाथरूम असल्यामुळे खरडून निघलं नाही त्यामुळे ती वाकडं वाकडं झालं. होई नाही झालं तर काय होतं त्याला. तिथं बांधलं का होतंय खेळाबिळा एखादा ठोकायचा. कसा आला आहे आबाळ. निळं झार आबाळ आले का नाही तेव्हा त्या साईडनं सगळं आबाळ आलं या. पाऊस पडलं उगं वल होया भाई. वायस वल होया जोगं ऐक गावातनं जाऊन आणतो 2 इंची 3 तोंडी 2 इंची कॉक. पोरांनो लगा केळा खाल्ले सारी लागा इकडे खडी टाकली. उद्या बरं हे उचला तुम्हाला लागा खायला हे करायचं तर सगळ्या अंगणातनं टाकताय. उचला पार्टनर इथल्या टाकताय लागा खडीवर. तिथं स्वच्छता ठेवायला का जरा.
कसं आहे मी स्वच्छतेला वेळ जपतो बघा, अजिबात अंगाने येऊ देत नाही. आता ही झाडं कुदळाची राहिली तेवढी बघा, कुदळून घेतली. उद्या सकाळ सकाळी आज 15 झाडं कुदळली होती, उद्या एक 10-15 कुदळायची. राहिलेली 5-10 पण परवा दिवशी कुदळायची. टाका लांब तकडं आणि हात धुवून या जावा पुन्हा, असं टाकत जाऊ नका. मग तुमचं का चाललंय, बरं आहे का सगळ्यांचं? कसं आहे आपलं घरदार? टकाटकमध्ये या ना, एकदम ओक्केमध्ये, कुठं सुद्धा ही करू. तरी हो का ही पोरं हे असलं दगाड घेऊन येते पोरं. या आणट्या लय हा गावाया कुठनं कुठनं तिकडं टाकते दगाड. दगाड तुम्हाला सांगतो बांधाच दगाड घेते ती, बाळ बाळ करते इकडे खडीवर दगाड टाकते ती. दारात तुम्हाला सांगतो टकाटक स्वच्छता आहे. हो ते राहू दे, पुन्हा टाकाईल. राहू ठेव, असलं काय टाकत जाऊ नका दारात. दगाड ही आणत जाऊ नका लागा नो. आणि जरी आणलं तर पुन्हा लिहून ठेवायचं बांधाव. हो कोण आणतं दगाड, कोण आणतं? काय ग म्हणा, हा ठेवा येत नाही का बांधाव? ठेव तिकडे बांधाव. ही खडी आहे म्हणून दारात करम तिकडे ठेव, इथं बांधाव. ही खडी आहे म्हणून करमते दारात, टकाटक मध्ये दिसते सगळं ना. काय तुम्हाला सांगतो गावात आणि ही आलं का काय सुद्धा ही होत नाही या. म्हणून बघा हे केलं या, ही खडी ही कसं टाकलंय. स्वच्छता एकदम टकाटक मध्ये दिसतंय का नाही? आपल्याला स्वच्छता लागते बघ, स्वच्छतेशिवाय करमत नाही. दारात घाणं मुलखाची, घरात घाणं, कशाचं मच्छर होऊन घायला येच काम आहे. त्या पाठीत टाका का, त्या पाठीत टाकावा ती. ही परशी तुकडे बिकडे ही करा, ही परशी तुकडे ही करा. कोणी आणलेत परशी तुकडं? ही परशी तुकडं कोणी आणले? कोणी आणले? आणू ना, अंटू गाडी काय म्हणतात तिला? अंटू गाडी. चांगलं नाव का टाकलेलं का तुम्ही त्याचं? टाकायला बांधावं तिकडं परशी तुकडं. अजिबात तसलं की आणा जाणार खडीतनं. गाडी टायरात परशी तुकडं घुसते, क्वारी क्वारी असलं टायर फुटते. ही परशी तुकडा अजिबात आणायचं नाही, इथं कसला सुद्धा आणायचं नाही. दारात स्वच्छता पाहिजे का नाही? सर शिकवतात का नाही दारात स्वच्छता पाहिजे म्हणून? मग तुम्ही कसं दारात तुम्ही हे करता या लागा? ही किती मुलखा महागाई खडी टाकली लागा म्या. दगडा तकडे बांधावर घेतलं जरी खेळायला, तुम्हाला काय खेळायला घेतलं तरी ती लगेच तकडे ठेवून यायचं. खेळायचं बंद झालं का तकडे ठेवून यायचं. अजिबात तसलं आणायचं नाही. काय दारात खडे करा नव्हतं काय, तुम्ही पाक खडे करायला लागला लागा. याच ठेवून कोपऱ्याव आले इकडे 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 टाक, इकडे लय कडेला टाकू नको. हा टाक तिकडं. ते नळ्याचा तुकडा ठेव इकडे खडीवर. राहू द्या, पुन्हा आता आणू नका. हो बरं का, पुन्हा आणू नका तसा. ते हाई नळी 2 इंची वर शेडमध्ये टाकायची. या नळी तळायला लागले. तर मित्रांनो चालू आहे बघा आमचं असं. आता तिथे जाऊन आणतो, गावात जाऊन तेवढं आणलं का ओके होतं या. चला बाय बाय.